नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महा TET पेपर क्रमांक 1 साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे परिसर अभ्यास। परिसर अभ्यास या टॉपिकच्या संदर्भाने आपण मागील ओल्ड क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस करून येणाऱ्या एक्झामसाठी संभाव्य 30 प्रश्न आपण काढलेले आहेत, ज्यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। त्याचबरोबर हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न पेपर 2 साठी जे विद्यार्थी सायन्ससाठी देणार आहेत पेपर त्यांच्यासाठी पण महत्त्वाचे आहेत, कारण 8 ते 9 प्रश्न सायन्सचे याच्यामध्ये आहेत। त्याचबरोबर बाकीचे जे प्रश्न आहेत ते सोशल सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत। तर अधिक वेळ न घेता आपण लगेच सराव प्रश्नाला सुरुवात करूयात। प्रश्न आहे बघा, खालील चुकीचे विधान ओळखा। तर प्रश्न बघा काय आहे, भारतात संसदीय शासन पद्धती आहे, भारत संघराज्य व्यवस्था आहे, भारतीय संघराज्य केंद्राकर्षी आहे, भारतात प्रौढ मतदान पद्धती आहे। आता जे जे योग्य वाटते ते क्लिक करून बघा। आता भारतामध्ये संसदीय शासन पद्धती आहे का, तर हो। मग हे आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही, कारण आपल्याला चुकीचं निवडा असं विचारले ना। मग आता भारत संघराज्य व्यवस्था आहे का भारतामध्ये, हे पण बरोबर आहे। भारतीय संघराज्य केंद्राकर्षी आहे। आता केंद्राकर्षी आणि केंद्रोत्सारी हे संघराज्याचे 2 प्रकार तुम्हाला माहीत असणं अपेक्षित होते, ठीक आहे। चौथा बघा ऑप्शन, भारतात प्रौढ मतदान पद्धती आहे, हे पण बरोबर आहे। मग चुकीचा असणारे पर्याय क्रमांक 3 जे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, कारण आपल्याला विचारलं चुकीचं। आता ते का चुकीचं आहे बघा, संघराज्य पद्धतीचे 2 प्रकार आहेत, एक आहे केंद्राकर्षी आणि दुसरी आहे केंद्रोत्सारी। आता केंद्राकर्षीचं उदाहरण म्हणजे अमेरिका आहे, अमेरिका। आणि केंद्रोत्सारी म्हणजे काय, जर आधी केंद्र सरकार अस्तित्वात असेल आणि कोणत्याही कारणाने देशाचे निरनिराळे विभाग पडले व त्यांना अधिकार देण्यात आले तर त्या संघराज्य निर्मितीला केंद्रोत्सारी संघराज्य असं म्हटलं जातं। म्हणजे केंद्राकडून संघराज्याकडे अधिकाराची काय होते, विस्तारत जातात। जसं भारतामध्ये केंद्रीय सत्ता आणि मग राज्य सत्ता म्हणजे स्टेटच्या जे काही सत्ता आहेत, विधिमंडळ आहेत, त्यांना काय केले, टप्प्याटप्प्यानं काय केलं आपण प्रोव्हाइड केलेले आहेत अधिकार त्याप्रमाणे। आणि तसं त्याच्या विरुद्ध काय आहे, केंद्रकर्षी। एवढं तर तुम्हाला हार्ड विचारणार नाहीत, फक्त एवढं लक्षात ठेवायचं की भारतीय संघराज्य हे कसं आहे, केंद्रोत्सारी आहे। भारतीय संघराज्य हे काय आहे, केंद्रोत्सारी आहे। केंद्रकर्षी कोण आहे, अमेरिका आहे। त्यानंतर पुढे जाऊया, विधान परिषदेच्या संदर्भातील योग्य पर्याय निवडा। तर विधानं आहेत बघा, विधान परिषदेच्या संदर्भाने आलेली। विधान परिषदेचे 1/3 सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होतात, बरोबर आहे। विधान परिषदेचे 2/3 सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होतात, चूक। विधान परिषदेचा कार्यकाल 6 वर्षाचा आहे, हे पण चूक। कारण विधान परिषद कधीही संपत नाही, बरोबर आहे, विसर्जित होत नाही। हे स्थायी स्वरूपाचं सभागृह आहे ना, म्हणजे तिसरं पर्याय सुद्धा काय आहे, चूक आहे। म्हणजे दुसरा चूक, तिसरा चूक। पुढे वाचा, विधान परिषदेच्या प्रत्येक सदस्याचा कार्यकाल 6 वर्षाचा असतो, हे बरोबर आहे। म्हणजे बघा, पहिला बरोबर आहे, त्यानंतर दुसरा चूक, तिसरा चूक आणि चौथा बरोबर आहे। मग असं सांगणारा पर्याय क्रमांक 4, कारण योग्य पर्याय निवडा म्हणून 1 आणि 4 हे योग्य आहेत। त्यानंतर पुढे बघा, उपयोजनात्मक प्रश्न आहे, ठीक आहे। उपयोजनात्मक प्रश्न तुम्हाला विचारला तर तो बघा कसा आहे, दीपक पवार हे मासेगाव पंचायत समितीचे BDO आहेत, तर सरस्वतीबाई देशमुख या सभापती, अर्चना पाटील या उपसभापती, सुहास खोब्रागडे व नितीन मोरे हे पंचायत समितीचे सदस्य आहे। तर वरील माहितीवरून विधान चुकीचं आपल्याला ओळखायचं आहे, कोणतं विधान चुकीचं असेल। मग आता एक एक विधान आपण वाचूयात। अर्चना पाटील सरपंच समितीच्या अध्यक्ष असतील, आता हे विधान बरोबर आहे, कारण सरपंच समितीचे अध्यक्ष हे नेहमी कोण असतात, तर उपसभापती असतात। मग उपसभापती कोण आहेत, अर्चना पाटील आहेत, म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे। त्यानंतर बघा, नितीन मोरे सरस्वतीबाई देशमुख यांच्याकडे राजीनामा देतील। आता नितीन मोरे कोण येतं, हे बघा, सुहास खोब्रागडे व नितीन मोरे काय आहेत, पंचायत समितीचे
सदस्य आहेत. मग पंचायत समितीचा सदस्य हा कुणाकडे राजीनामा देत असतात? सभापतीकडे. मग बरोबर आहे, नितीन मोरे हे सरस्वतीबाई देशमुखांकडे राजीनामा देतील, कारण पंचायत समितीचे सदस्य हे त्या पंचायत समितीच्या सभापतीकडे राजीनामा देतात, म्हणून दुसरं विधानसुद्धा बरोबर आहे. त्यानंतर सुहास खोब्रागडे, दीपक पवार, म्हणजे सुहास खोब्रागडे हे असं पाहिजे इथं, दीपक पवार यांच्याकडे राजीनामा देतील. सुहास खोब्रागडे हे दीपक पवार यांच्याकडे राजीनामा देतील. आता बघा, दीपक पवार कोण आहे? तर BDO येते, ठीक आहे, म्हणजे गट विकास अधिकारी आहेत. मग आता आणि सुहास खोब्रागडे कोण आहेत? हे तर पंचायत समिती सदस्य आहेत. मग पंचायत समितीचे सदस्य राजीनामा कोणाकडे देतात? सभापतीकडे देतात ना. म्हणजे इथं दीपक पवारांकडे न देता सरस्वतीबाई देशमुख यांच्याकडे द्यायला हवा. म्हणजे तिसरं विधान चुकीचं आहे. बघा, तिसरं विधान चुकीचं आहे. चौथं वाचा, अर्चना पाटील या सरस्वतीबाई देशमुख यांच्याकडे राजीनामा देतील. चौथं बरोबर आहे, कारण पंचायत समितीचे उपसभापती हे पंचायत समितीच्या सभापतीकडे राजीनामा देतात. ठीक आहे. बघा, प्रश्न वाढताना अवघड वाढतो, परंतु तुमचं जे नॉलेज आहे ते त्यांनी चेक करण्याचा प्रयत्न केला, त्याचं उपयोजनात्मक स्वरूप त्यानं तुम्हाला विचारलेलं आहे. म्हणजे आपल्याला तिसरं विधान चुकीचं आहे बघा हे, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढे जाऊया. जठरामध्ये असलेल्या सौम्य आम्लामुळे अन्नाचे पचन होते व अन्नाबरोबर असलेले जीवाणू मारले जातात. तर ते कोणतं आपल्याला माहीत पाहिजे की आपल्या जठरामध्ये कोणतं आम्ल असतं, कोणतं ॲसिड असतं. तर आपल्या जठरामध्ये असते बघा हायड्रोक्लोरिक आम्ल किंवा हायड्रोक्लोरिक ॲसिड, ज्याला आपण काय म्हणतो HCl. बघा, जठरामध्ये 3 महत्त्वाचे घटक आहेत, लक्षात ठेवा. परीक्षेला तुम्हाला या घटकावर आधारित प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. एक आहे पेप्सिन, दुसरा आहे HCl आणि तिसरा असतो आपल्या जठरामधला तिसरा घटक आहे म्युकस. आता या तिघांचंही काम लक्षात ठेवा, कारण पेप्सिन जो आहे हा पेप्सिन प्रथिनांचं रूपांतर अमिनो आम्लात करतो. हवं तर नोटबुक असेल तर लिहून घ्या. आणि HCl जो आहे हा HCl काय करतो? अन्नाचे पचन करतो आणि अन्नाबरोबर आले जे शरीरासाठी घातक जीवाणू आहेत त्यांना मारतो. बरोबर आहे, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि म्युकस जे आहे हे म्युकस काय करतं? आता समजा जर आपल्याला माहिती आहे की HCl म्हणजे जर हायड्रोक्लोरिक ॲसिडमुळे जठर भित्तिकास म्हणजे जठराचा जो आतील भाग आहे त्याला धोका होऊ नये म्हणून म्युकस मदत करतं ते. म्हणजे म्युकस जर असेल स्रावलेलं जठराच्या आजूबाजूला, मग आता HClची निर्मिती जरी झाली तर त्याची इजा काय होईल? जठराच्या बाकीच्या भागाला होणार नाही. ते म्युकस स्रावल्यामुळं काय होतं? जठराची भित्तिका अबाधित राहते. एक्झामला तुम्हाला असा प्रश्न विचारू शकतात, कोणत्या भागाचं कोणतं कार्य आहे? पेप्सिन प्रथिनांचं रूपांतर अमिनो आम्लामध्ये, म्युकस HClमुळे जठर भित्तिकेस धोका होऊ नये म्हणून ते म्युकस मदत करतं, आणि HCl अन्नाचे पचन, आणि दुसरं महत्त्वाचं अन्नाबरोबर आलेले जीवाणू मारतं. त्यानंतर पुढे बघा, परपोषी जीवामधील मुख्यतः सूक्ष्मजीव व बुरशी मृत पेशीद्रव्यातील क्लिष्ट संयुगे तोडून त्याचे सोप्या घटकात रूपांतर करतात, जे इतर जीवांना उपयुक्त ठरतात. त्या परपोषी जीवांना टिंबटिंब असे म्हणतात. प्रश्न परत एकदा वाचा, समजून घ्या, व्हिडिओ पॉज करा. म्हणजे रूपांतर करतात इन द सेन्स म्हणजे ते काय असणार आहे? ते विघटक असणार आहेत. बघा, स्वयंपोषी तर ते अन्न तयार करतात, म्हणजे स्वयंपोषी ते तर वनस्पती आहेत. बरोबर आहे, मग हे तर उत्तर होणारच नाही. भक्षक काय करतात? या वनस्पतीवर जगतात, मग प्राथमिक असेल, द्वितीय असेल, तृतीय असतील. आणि मिश्रहारी काय आहेत? म्हणजे जे म्हणजे त्याच्यामध्ये दोन्ही तिन्ही अन्नाचा ते प्रयोग करतात. जसं काही तृणभक्षक म्हणजे मांसाहारी असतात, काही प्राणी शाकाहारी असतात, अशांना काय म्हटलं जातं? मिश्रहारी असं म्हटलं जातं. इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे विघटक. त्यानंतर पुढे जाऊया. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा म्हणतायत. खालीलपैकी अयोग्य बघा, स्निग्ध पदार्थ आणि दूध व तेल असं म्हटलेत ते. तर हे बरोबर आहे, कारण स्निग्ध पदार्थ हे म्हणजे दूध व तेल हा स्निग्ध पदार्थाचा काय आहे? तर तो स्रोत आहे. त्यानंतर ड जीवनसत्व केळी. आता हे चुकीचं आहे, कारण साधारणपणे ड जीवनसत्व हे सूर्यप्रकाशामध्ये मिळतं आणि ते शक्यतो फळात मिळतच नाही. काही अंशी
दूध अंडी वगैरे यामध्ये ते पण वेगळ्या त्याच्या फॉर्ममध्ये असतं ते त्याच्यामध्ये मिळतच नाही. कारण बघा अयोग्य विचारलंय ना, जर तुम्ही कन्फ्युजन असाल तर बाकीचे तर वाचून घ्या. जसं बघा क जीवनसत्व आपल्याला कन्फर्म माहिती आहे की आवळा आणि लिंबूमध्ये आहे, म्हणजे तिसरं बरोबर आहे. आणि ई जीवनसत्व वनस्पती तेलामध्ये हे कन्फर्म माहिती आहे, म्हणजे जरी तुम्हाला ड माहीत नसतं तर तुम्ही ड पर्यंत पोहोचू शकले असते. कारण काय, तुम्हाला माहिती आहे 1 बरोबर आहे, आपल्याला माहिती आहे 1 बरोबर आहे, 3 बरोबर आहे आणि 4 बरोबर आहे. मग आपल्याला काय विचारलं, अयोग्य. मग अयोग्य काय असणार आहे, पर्याय क्रमांक 2. असं सुद्धा उत्तर काढू शकता. कधी कधी तुम्हाला उत्तर जरी माहीत नसलं तरी तुम्हाला बाकीचे पर्याय चुकीचे आहेत एवढं माहीत पाहिजे. तसं पुढे जाऊया आपण. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. परत एकदा चुकीची जोडी बघा. डायरिया कोरिनोबॅक्टेरियम डिप्युरी, प्लेग व्हिब्रिओ कॉलरी, निमोनिया डिप्लोकोकस निमोनी आणि कुष्ठरोग मायकोबॅक्टेरियम लेप्री. आता याच्यामध्ये काय विचारलं त्यांनी, जे जीवाणू आहेत मानवासाठी घातक असणारे, तर ते जीवाणू आणि त्याच्या संदर्भाने होणारे आजार याच्याशी चुकीची जोडी ओळखायची. म्हणजे याच्यामध्ये 3 बरोबर आहे. जसं डायरिया कोरिनोबॅक्टेरियम डिपेरीमुळे होतो, मात्र प्लेग हा बघा आता व्हिब्रिओ कॅलरीमुळे प्लेग होत नाही, व्हिब्रिओ कॉलरीमुळे क्वालरा होतो. काय होतो, क्वालरा होतो. कारण निमोनिया डिप्लोकोकस निमोनीमुळे होतो आणि कुष्ठरोग मायकोबॅक्टेरियम लेप्रीमुळे होतो. म्हणजे 1, 3 आणि 4 बरोबर आहेत. दुसरं चुकीचं ठरलेलं आहे. मग आपल्याला विचारलं चुकीचं, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढे जाऊया. खालीलपैकी टिंबटिंब हा भौतिक बदल नाही. काचेचे तुकडे होणे, बर्फाचे पाणी होणे, लोखंडाचे गंजणे, मीठ पाण्यात विरघळणे. आता हे भौतिक बदल म्हणजे काय, हे भौतिक बदल होत असताना केवळ भौतिक गुणधर्म बदलत असतात त्या पदार्थाचे. त्याच्यापासून जरी बदल झाला तर कोणताही नवीन पदार्थ तयार होत नसतो. आणि परत जरी नवीन पदार्थ तयार झाला म्हणजे तो जर त्याचं जर रूपांतरण वेगळ्या पदार्थामध्ये झालं तर मूळ पदार्थ आपल्याला परत त्याच्यापासून तयार करता येतो. म्हणजेच काय, तर भौतिक बदल हा तात्पुरत्या स्वरूपाचा असतो. आता उदाहरणार्थ बघा, काचेचे तुकडे होणे. आता काचेचे तुकडे जरी झाले तर त्याच्यामध्ये काय भौतिक बदल गुणधर्म म्हणजे त्याचे थोडेसे बदलतात. म्हणजे छोटा काचेचे 2 तुकडे झाले, पण त्याचे जे मूळ गुणधर्म आहे, जसं आपण त्या दोन्ही काचेच्या तुकड्यामध्ये आपला चेहरा बघू शकतो, आलं लक्षामध्ये. किंवा बर्फाचे पाणी होणे. बघा बर्फाचं पाणी झालं, परत पाण्याचा बर्फ होईल, म्हणजे परत तो पदार्थ मिळवता येईल आपल्याला. किंवा मीठ पाण्यात विरघळणे. हे सगळे म्हणजे बघा हे सर्व भौतिक बदल आहेत 1, 2 आणि 4. तर हा जो आहे पर्याय क्रमांक 3 हा आहे रासायनिक बदल. पर्याय क्रमांक 3 आहे रासायनिक बदल. ठीक आहे. म्हणून कोणता भौतिक बदल नाही, तर लोखंडाचे गंजणे. आता तो कसा, कारण रासायनिक बदल जे असतात हे कायम स्वरूपाचे असतात आणि मूळ पदार्थ परत एकदा मिळवता येत नाही. म्हणजे एकदा लोखंड गंजल्याच्या नंतर परत तुम्ही जसं नवीन घेतलं तसं ते तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये तयार करता येणार नाही. आणि त्याचबरोबर त्याचं रूपांतर हे नवीन पदार्थात होतं. म्हणजे लोखंडाचं जर समजा उदाहरण तुम्ही असं नवीन लोखंड तयार होणार नाही, परंतु ते तुम्हाला परत त्याच स्वरूपात मिळणार नाही. आता रासायनिक पदार्थाचं अजून रासायनिक बदलाचं अजून दुसरं उदाहरण म्हणजे दुधाचे दही होणे. दुधाचे दही होणे हे थोडंसं समजेल आपल्याला, रासायनिक पदार्थ कसा बदलतो. म्हणजे एकदा दुधाचं दही जर झालं तर परत आपल्याला त्याचं दूध बनवता येणार नाही. ठीक आहे. इथं फक्त काय बघा, हे काचेचे तुकडे होणे भौतिक बदल, बर्फाचे पाणी होणे भौतिक बदल, मीठ पाण्यात विरघळणे भौतिक बदल. हा बदल नाही भौतिक, कारण हा बदल काय आहे, लोखंडाचे गंजणे. लोखंडांचे गंजणे आणि दुधाचे दही होणे हा खूप वेळा एक्झामला परीक्षेला प्रश्न विचारू शकतात तुम्हाला. हे 2च उदाहरणं रासायनिक बदलाबद्दल या अगोदर ऑदर एक्झामला विचारलेले आहेत. त्यानंतर पुढे जाऊयात. खालील विधाने अभ्यासा व योग्य विधाने असणारा पर्याय शोधा. तर बघा प्राण्यांच्या वर्गीकरणावर आधारित प्रश्न आहे. आर्थ्रोपोडा हा प्राणी संघातील सर्वात मोठा संघ आहे. बरोबर आहे. आर्थ्रोपोडा हा संघ सर्वात मोठा प्राणी संघ आहे. खूप मोठ्या जाती इथं आढळतात. त्यानंतर ऑक्टोपस हा प्राणी संघ मोलुस्कामध्ये येतो. आता ऑक्टोपस, आता संघ मोलुस्का, थोडेसे इंग्लिश नावं आलेत तर काही प्रॉब्लेम नाही. आता हे आर्थ्रोपोडा म्हणजे काय,
तर आर्थ्रोपोडा म्हणजे संधिपाद प्राणी, ज्याच्यामध्ये माशी, झुरळ, ढेकूण, विंचू, कोळी, खेकडा, गोम असे प्राणी येतात. आणि हे ऑक्टोपस हा प्राणी मोलुस्कात येतो का, तर हो. यांना मृदुकाय प्राणी असं म्हणलं जातं, जे बहुतेक जलचर प्राणी असतात. गोगलगाय असेल किंवा पर्ल ऑयस्टर असेल, ऑक्टोपस असेल, हे सगळे काय आहेत, मोलुस्का प्राणी आहेत. त्यानंतर शैवाल ही वनस्पती थॅलोफायटा या वर्गात येते, हे पण बरोबर आहे. आता लगेच दुसरा बघा, तिसरं विधान तुम्हाला वनस्पतीच्या वर्गीकरणात घेऊन गेले. आपल्याला माहिती आहे की थॅलोफायटामध्ये प्रामुख्यानं 2 प्रकारच्या वनस्पती आढळतात, एक म्हणजे शैवाल आणि दुसरं म्हणजे कवक. आणि चौथा बघा, पाल व सरडा हे समपृष्ठ रज्जू प्राणी आहेत. तर हे चौथं सुद्धा बरोबर आहे. म्हणजे 4ही इथे विधानं बरोबर आहेत. चौथ्या विधानाबद्दल थोडंसं चर्चा करूया. पाल व सरडा हे समपृष्ठ रज्जू प्राणी आहेत. आता समपृष्ठ रज्जू हा एक स्वतंत्र संघ आहे, ज्याला आपण कॉर्डेटाच असं म्हणतो, बरोबर आहे, ज्याला आपण कॉर्डेटच असं म्हणतो. या समपृष्ठ रज्जूचे 3 उपसंघ तयार होतात, ज्याला आपण युरोकॉर्डेटा, आता थोडंसं क्लिष्ट आहे हे. त्याच्यानंतर तिसरं आहे सॅफॅलोकॉर्डेटा आणि चौथं आहे व्हर्टिब्रेटा. हे 3 उपसंघ आहेत कशाचे, समपृष्ठ रज्जू प्राण्यांचे. त्याच्यानंतर या व्हर्टिब्रेटाचे 6 वर्ग आहेत. मग त्या 6 वर्गामध्ये एक आहे सायक्लोस्टोमाटा, दुसरा आहे पायसेस, तिसरा आहे ॲम्फिबिया, चौथा आहे रेप्टिलियाज, पाचवा आहे एवज ज्याला आपण पक्षी म्हणतो, आणि 6वा आहे मॅमेलियाज म्हणजे आपण त्याच्यामध्ये येतो. तर ह्या व्हर्टिब्रेटाचे 6 वर्ग. आता आपल्या प्रश्नाकडे वळूया. पाल आणि सरडा. तर पाल आणि सरडा हे रेप्टिलिया वर्गातले येतात, जे व्हर्टिब्रेटाचा एक वर्ग आहे. लक्षामध्ये म्हणजेच काय, पाल आणि सरडा जे त्याला मराठीमध्ये सरीसृप प्राणी असं म्हणतो, सरीसृप वर्ग, तर ते कशामध्ये येतात, समपृष्ठ रज्जू या संघामध्ये येतात. कॉर्डेटाज या संघामध्ये तो येतो. म्हणून चौथं सुद्धा बरोबर आहे. आलं लक्षामध्ये. त्यानंतर पुढे जाऊया. रासायनिक अभिक्रियेच्या वेगाच्या बाबतीत योग्य विधान शोधा. तापमान वाढल्यावर वेग वाढतो, जेवढी संहती जास्त तेवढा वेग जास्त होतो, कणांचा आकार जेवढा मोठा तेवढा वेग जास्त होतो. आता बघा, रासायनिक अभिक्रियाच्या बाबतीत वेगाचा संदर्भानं प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. एक लक्षात ठेवायचं की अभिक्रिया कारकांच्या कणांचा आकाराच्या संदर्भानं काय स्टेटमेंट आहे अभिक्रियाच्या संदर्भानं, की कणांचा आकार लहान असेल तर वेग वाढतो. इथं काय म्हणले, मोठा, म्हणजे तिसरं चुकीचं विधान आहे. बघा, तापमान वाढल्यावर वेग वाढतो ते शक्य आहे, म्हणजे हे बरोबर आहे. कोणत्याही अभिक्रिया कारकांचं जर तापमान वाढलं तर अभिक्रियेचा वेग वाढतो, हे बरोबर आहे. जेवढी संहती जास्त तेवढा वेग जास्त. आता त्याच्यामध्ये जेवढी क्वालिटी आहे त्या पदार्थाची, तर त्याच्यामध्ये म्हणजे प्युअर, लक्षामध्ये तो पदार्थ जर प्युअर असतील भाग घेणाऱ्या अभिक्रियेमध्ये, तर त्याचा वेग काय असणार आहे, त्याच्या वेगामध्ये वाढ होणारच आहे. म्हणजे इथे काय होईल बघा, 1 आणि 2 विधानं बरोबर होतील. हे तिसरं कशामुळे चुका आहे, कणांचा आकार लहान असेल तर अभिक्रियेचा वेग जास्त असतो, हे लक्षात ठेवा. कणांचा आकार मोठा नाही पाहिजे. म्हणजे इथं पर्याय क्रमांक 1 येईल, विधान 1 व 2 योग्य. त्याच्यानंतर पुढील प्रश्न बघा. अणु निर्माण करता येत नाही, त्यांचे विभाजन करता येत नाही आणि तो नष्टही करता येत नाही, हे टिंबटिंब यांच्या सिद्धांताचे तत्व आहे. अणु निर्माण करता येत नाही, त्याचे विभाजन करता येत नाही आणि तो नष्टही करता येत नाही, हा सिद्धांत मांडला होता डाल्टन याने. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे डाल्टन, जो 1803 मध्ये त्यांनी हा सिद्धांत मांडला होता. आता हे 4ही पर्याय जे आहेत, जे थॉम्सन, रुदरफोर्ड आणि निल्स बोर यांनी सुद्धा अणूच्या संदर्भानं चर्चा केलेली आहेत, आपले सिद्धांत मांडलेले आहेत. जसं थॉम्सननं इलेक्ट्रॉनचा शोध लावला, त्याच्यानंतर प्लम पुडिंग संज्ञा मांडली. 1897 मध्ये त्यानं प्लम पुडिंग संज्ञा मांडल्याच्या नंतर इलेक्ट्रॉनचा शोध लावला आणि मग त्याचं नाव असं पडलं. थॉम्सनच्या बाबतीत परीक्षेला जर प्रश्न आला तर थॉम्सनला अणू भेदणारा शास्त्रज्ञ असं म्हणतात. हावतवळ लिहून घ्या. इलेक्ट्रॉनचा शोध लावला आणि अणू भेदणारा शास्त्रज्ञ म्हणतात. रुदरफोर्ड जो आहे, रुदरफोर्डनं 1911 मध्ये ग्रहगोलीय प्रतिकृती मांडली, प्लॅनेटरी मॉडेल किंवा अणुकेंद्रकीय प्रतिकृती, ज्याला न्यूक्लिअर मॉडेल असं म्हणतात. त्यानं सुद्धा
सांगितलं की मध्यभागी केंद्राच्या मध्यभागी ज्या अणूचे N आणि P म्हणजे नायट्रोजन आणि न्यूट्रॉन आणि प्रोटॉन आणि बाकीचे मग बाजूनं ते फिरत असतात कण. पण तेवढं स्पष्टपणे रुदरफोर्डला सांगता आलं नाही. मात्र नील्स बोरनं पुढं अणुकक्षा प्रतिकृती मांडली 1913च्या आसपास. अणुकक्षा प्रतिकृती म्हणजे त्यानं स्पष्ट सांगितलं की अणूच्या केंद्रकाभोवती कक्षा असतात आणि त्या कक्षामध्ये इलेक्ट्रॉन असतात. ठीक आहे. म्हणजे एक्झामला जर आला तर आपल्या प्रश्नाचं उत्तर डाल्टन. रुदरफोर्डचं काय विचारलं तर ग्रहगोलीय प्रतिकृती आणि अणुकेंद्रीय प्रतिकृती. नील्स बोरचं अणुकक्षा प्रतिकृती किंवा तुम्हाला स्पष्ट विचारतील अणुकक्षाचा शोध कुणी लावला तर नील्स बोरनं आणि अणु भेदणारा शास्त्रज्ञ कुणाला म्हणतात तर थॉम्सनला. त्यानंतर पुढे जाऊया. बायोडिझेल टिंबटिंबपासून बनवतात. साखरेचे प्रमाण असलेल्या पदार्थापासून नाही. खाद्य व बिगर खाद्य तेल यापासून. आपल्या प्रश्नाचं उत्तर खाद्य व बिगर खाद्य ज्या तेलबिया आहेत या तेलबियापासून बायोडिझेल बनवल्या जातं. त्यानंतर पुढे भारतात लोखंडाचा वापर कोणत्या काळापासून सुरू झालेला आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की हे उत्तर वैदिक काळामध्ये लोखंडाचा शोध लावला. त्या अगोदर भारतामध्ये कांस्य किंवा तांबे वगैरे असे जे काही खनिज आहेत ते वापरल्या जायचे. ठीक आहे. उत्तर वैदिक काळ लक्षात ठेवायचा. उत्तर वैदिक काळामध्ये लोखंडाचा शोध लागला असं मानल्या जातं. त्यानंतर पुढे प्रश्न खालील विधाने अभ्यासावं योग्य पर्याय निवडा. प्राचीन काळातील हडप्पा शहर सिंधू नदीच्या काठी होते. बघा हे चूक आहे. सिंधूच्या नाही तर ते आहे रावीच्या. त्यानंतर ऋग्वेदातील प्रत्येक कडव्यास सूक्त म्हटले जाते. हे पण चूक आहे. सूक्त नव्हे तर ऋचा म्हटले जाते. त्यानंतर कोरीव लेख हे इतिहासाचे भौतिक साधन आहे तर ते भौतिक नसून ते लिखित साधन आहे. म्हणजे साहजिकच आता आपल्या प्रश्नाचं उत्तर काय योग्य असणार आहे. पर्याय क्रमांक 4. सातवाहन राजे आपल्या नावापुढे आईचे नाव लावत असत. तर हे बरोबर आहे. सातवाहन राजांची नावाच्या पुढं बरेच राजे आईची नावं लावायचे. जसं गौतमी पुत्र सातकर्णी म्हणजे असे जे काही नावं आहेत हे सातवाहन राजे आईचा नावाचा उल्लेख करायचे. ठीक आहे. त्यानंतर बघा चौथं पर्याय बरोबर आहे. बाकीचे काय आहेत तर चूक आहेत. कन्फ्युजन तुमचं कोरीव लेखमध्ये होईल. बघा नुसतं शिलालेख जो आहे त्याचं मॅटर जर पकडलं नाही आपण तर ते भौतिकमध्ये जाईल. परंतु ते लिहिलेला लेख आहे ना तर ते त्याच्यामध्ये काय असतं ते इतिहासाचं प्राथमिक साधन होत नाही तर ते इतिहासाचं दुय्यम साधन गणल्या जातं. त्यानंतर पुढे जाऊया. मुघल कालखंडातील राजांचा कालानुक्रमे योग्य क्रम लावायचा आहे. मुघल कालखंडातील राजांचा कालानुक्रमे योग्य क्रम. आता मुघल कालखंडातील बघा तुम्ही जर ऑप्शन 4 वाचले की तुम्हाला माहित आहे की मुघल घराण्याचा संस्थापक कोण आहे बाबर. म्हणजे बाबर 1 नंबर यायला पाहिजे परंतु बाबर 3ही पर्यायामध्ये 1, 2 आणि 4. मग आता आपल्याला पाहावं लागेल बाबराचा मुलगा कोण. म्हणजे मूल बाप असं जर आपण केलं असतं जरी तुम्हाला इसवी माहीत नसतं तर तुम्ही सर्च करा. बघा बाबराचा मुलगा हुमायून. आता हुमायून इथं नाही आहे. ठीक आहे. मग आता हुमायूनचा मुलगा कोण आहे अकबर. अकबराचा जहांगीर. त्याच्यानंतर जहांगीरचा मुलगा शहाजहान आणि शहाजहानचा औरंगजेब. म्हणजे ऑप्शन 1 इथं येईल. फक्त त्यांनी काय केलंय हुमायून इथं काय दिलेला नाही. मग बाबर इथे हुमायून नंतर अकबर नंतर जहांगीर नंतर शहाजहान नंतर औरंगजेब. तुम्ही यावरून ओळखू शकले असते की शेवटचा शूरवीर राजा मुघलांचा औरंगजेब होता. नंतर बरेच राजे झाले 1857च्या उठावापर्यंत परंतु ते काही एवढे विशेष चर्चिण्याजोगे नाही आहेत. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढील प्रश्नाकडे वळूयात. शिवरायांच्या प्रशासनातील तोफखान्याचा प्रमुख कोण. बहिर्जी नाईक, कान्होजी आग्रे, दौलत खान आणि इब्राहिम खान. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे इब्राहिम खान. कारण बहिर्जी नाईक तर खेर खात्याशी संदर्भाने आहेत. कान्होजी आग्रे आणि दौलत खान हे आरमाराशी संदर्भाने आहेत. त्यानंतर पुढे खालील विधाने अभ्यासावं योग्य पर्याय निवडा. अफजल खान भेटी दरम्यान खानाचा अंगरक्षक दिलेर खान होता. आपल्याला विचारलं योग्य पर्याय निवडा. मग अफजल खान भेटी दरम्यान खानाचा अंगरक्षक दिलेर खान होता का. नाही हे विधान चुकीचं आहे.
दिलेर खान नव्हता, तो सय्यद बंडा होता. म्हणजे पहिलं विधान काय आहे, चुकीचं आहे. चला ठीक आहे, दुसरं विधान बघूया. अफजल खान भेटी दरम्यान कृष्णाजी भास्कर हे शिवरायांचे वकील होते. आता हे पण चुकीचं आहे. ठीक आहे, तरी पंतजी वकील होते, बरोबर आहे. म्हणजे हे पण चुकीचं आहे, कारण कृष्णाजी भास्कर हा अफजल खानाचा वकील होता, शिवरायांचे ते वकील नव्हते. त्यानंतर पुढे सिद्दी जोहरने तोरणा या किल्ल्यावर वेढा दिला होता. आता हे पण चुकीचं आहे, कारण सिद्दी जोहरचा सुप्रसिद्ध वेढा कशाचा आहे, पन्हाळाचा वेढा आहे, पन्हाळाचा आहे. म्हणजे तिसरं विधान चुकलं. चौथं बघा, शिवरायांची राजमुद्रा संस्कृत भाषेत होती. हे मात्र अगदी बरोबर आहे. आपल्याला काय विचारलं होतं, योग्य. मग बघा, समजा तुम्हाला हे जरी ओळी माहीत नसत्या, पण तुम्हाला कन्फर्म माहीत पाहिजे की शिवरायांची राजमुद्रा ही संस्कृत भाषेत होती, 1 मार्क आपल्याला पडला असता. आलं लक्षामध्ये. मग हे किती अवघड, याला काही महत्त्व आहे का, नाही, बरोबर आहे. म्हणजे किमान आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचणं अपेक्षित आहे. त्यानंतर पुढे जाऊया. टिंबटिंब हे संत शिवकाळाशी समकालीन होते. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ. आता बघा, आपण जर अंदाजित तुम्हाला जर माहीत आहे तर एवढं कन्फर्म आहे की छत्रपती शिवाजीराजे आणि संत तुकाराम यांची भेट झाली असे काही म्हणजे इतिहासामध्ये काही उल्लेख आहेत. म्हणजे काय, संत तुकाराम हे छत्रपती शिवरायांच्या समकालीन आहेत, बरोबर आहे. म्हणजे एक तर कन्फर्म आहे. आता 2 बघा, संत ज्ञानेश्वर. आता संत ज्ञानेश्वरांचा काळ छत्रपती शिवरायांच्या अगोदरचा आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर 1275 ते 1296 हा त्यांचा कार्यकाळ आहे संत ज्ञानेश्वरांचा. संत नामदेवाचा काळ काय, त्यांचाच म्हणजे संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर समकालीन आहेत. 1270 ते 1350 हा संत नामदेवांचा काळ आहे. आणि संत एकनाथांचा काळ आहे 1533 ते 1599. म्हणजेच काय, तर संत नामदेव, संत ज्ञानेश्वर आणि संत एकनाथ हे शिवरायांच्या कारकिर्दीच्या अगोदरचे आहेत. मग समकालीन कोण आहेत, संत तुकाराम. म्हणून फक्त पर्याय 1 असंच आपल्याला उत्तर घ्यावं लागेल. त्यानंतर पुढे जाऊयात. प्रश्न आहे बघा, भारत स्वतंत्र झाल्यानंतर संस्थाने भारतात विलिनीकरण होण्याचा योग्य क्रम सांगा. जुनागड, काश्मीर, हैदराबाद, गोवा, काश्मीर, हैदराबाद, जुनागड, गोवा, काश्मीर, जुनागड, हैदराबाद, गोवा, काश्मीर, जुनागड, गोवा, हैदराबाद. आता बरेच बघा असे प्रश्न इतिहासामध्ये तुम्हाला कन्फ्यूज करू शकतात. पण आपल्याला एक प्रकारची स्टेप माहीत पाहिजे की भारत स्वतंत्र झाल्याच्यानंतर खूप साऱ्या संस्थानाचा इश्यू होता. जवळपास 565 संस्थानाचा इश्यू होता. पण बरेच संस्थान काय समोपचारानं त्यांनी भारतात विलिनीकरण केलं. परंतु हे जे काही 4-5 संस्थान आहेत हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे, जे तुम्हाला खूप वेळा एक्झामला विचारतात. तर बघा, जुनागड, काश्मीर, हैदराबाद, गोवा. तर सुरुवातीला सर्वात पहिलं संस्थानाचा इश्यू होता काश्मीरचा. तर आपल्या प्रश्नोत्तर आपण क्लिक करून घेऊ अगोदर. काश्मीर 26 ऑक्टोबर 1947, जुनागड 20 फेब्रुवारी 1948. त्यानंतर काश्मीर, जुनागड इथपर्यंत बरोबर आहे, हे बरोबर आहे. काश्मीर बरोबर आहे, जुनागड बी बरोबर आहे, थोडं कन्फ्युजन. नंतर हैदराबाद आणि नंतर गोवा. बघा, काश्मीर 26 ऑक्टोबर 1947, जुनागड 1948 20 फेब्रुवारी, हैदराबाद 17 सप्टेंबर 1948 आणि सर्वात शेवटी गोवा 19 डिसेंबर 1961. गोवा सामील झाला पोर्तुगीजांकडून. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन 3 हे आपलं करेक्ट असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, आझाद हिंद सेना व सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित चुकीची विधाने शोधणारा पर्याय. आता बघा, सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना सिंगापूर येथे केली. सिंगापूर चूक आहे आणि सुभाषबाबूंनी ती केलेली नाही. म्हणजे पहिलं विधान कन्फर्म चूक आहे. आझाद हिंद सेनेचे संस्थापक कोण आहेत, रासबिहारी बोस. ठीक आहे. त्यानंतर फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष रासबिहारी बोस यांनी स्थापन केला, हे बी चुकीचं आहे. कारण फॉरवर्ड ब्लॉक कोणी स्थापन केला, सुभाषबाबूंनी स्थापन केला. त्यानंतर 3, सुभाषचंद्र बोस हे एकदाही काँग्रेसचे अध्यक्ष राहिले नाहीत. आता हे बी चूक आहेत, ते राहिलेत. सुभाषबाबू हे काँग्रेसचे 2 वेळेस अध्यक्ष राहिलेत.
एक म्हणजे हरिपुरा काँग्रेसचे ते अध्यक्ष होते 1938 भरलेल्या, आणि दुसरं होतं त्रिपुरी काँग्रेस जे 1939 भरलं होतं. म्हणजे आय थिंक 1939ला त्यांची निवड झाली होती, मात्र ऐन टायमाला त्यांना राजीनामा द्यायला लावला होता आणि मग सुभाषबाबूंनी फॉरवर्ड ब्लॉक स्थापन केलेला होता. बघा म्हणजे काय, तीनही विधानं चुकीची आहेत. म्हणजे विधान 1, 2 आणि 3 हे असं उत्तर घ्यावं लागेल आपल्याला, कारण चुकीची विधाने सांगणारा तुम्हाला पर्याय निवडायला सांगितला होता. बघा आझाद हिंद सेनेवर कन्फर्म प्रश्न विचारतात, त्यामुळं तुम्ही आझाद हिंद सेना हे टॉपिक 8वीच्या असेल, 9वीच्या, 10वीच्या किंवा अदर बुकमधून सुद्धा वाचून गेले तर तुमचा फायदा ठरणार आहे. त्यानंतर पुढे जाऊया. सूर्यग्रहण व चंद्रग्रहण होण्याचे प्रमुख कारण टिंबटिंब आहे. आता प्रमुख कारण आहे चंद्राचे परिभ्रमण. आता बघा, चंद्र जर पृथ्वीभोवती चंद्रानं जर परिभ्रमण केलं नसतं तर ना सूर्यग्रहण झालं असतं ना चंद्रग्रहण झालं असतं. त्याचं कारण असं आहे, बघा सूर्यग्रहण जर व्हायचं आहे तर मग आपण जर हा सूर्य पकडला, बरोबर आहे, हा सूर्य आहे आणि ही पृथ्वी आहे, तर पृथ्वीच्या भोवती कोण फिरतो, या समजा या कक्षेमध्ये हा चंद्र फिरतो. मग हा चंद्र फिरतो, मग हा चंद्र जेव्हा मध्ये येतो त्यामुळं आपल्याला काय होतं, ही हे जे सूर्यकिरण आहेत हे आडले जातात आणि चंद्राची सावली पृथ्वीवर पडते, त्यावेळेस आपण म्हणतो काय म्हणतो, सूर्यग्रहण होतं. म्हणजेच ते काय, चंद्राच्या परिभ्रमणामुळेच होतं सूर्यग्रहण. तसंच चंद्रग्रहण सुद्धा तसंच होतं. समजा हा सूर्य आहे, बरोबर आहे, हा सूर्य आहे आणि ही पृथ्वी आहे. मग आता पृथ्वी होती, आपल्याला माहिती आहे की चंद्र या विशिष्ट कक्षेमध्ये फिरतो. मग ज्यावेळेस चंद्र इथे येतो त्यावेळेस काय होतं, पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि मग चंद्र आपल्याला दिसत नाही, बरोबर आहे. की इथं ही पृथ्वी आहे, मग हे पृथ्वीची सावली कुणावर पडते, चंद्रावर पडते. चंद्र आपल्याला दिसलंच नाही चंद्रग्रहणाच्या वेळी. मग तो फिरतो म्हणूनच ह्या घटना होतात, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे जाऊया. कोणत्या गटातील सर्व राष्ट्रीय उद्याने महाराष्ट्रातील आहेत. बघा कान्हा, ताडोबा, कान्हा तर नाही, ताडोबा, पेंच, विक्रमशिला पण नाही, कारण विक्रमशिला आपल्याला माहिती आहे की विक्रमशिला तर हे बिहारमध्ये असेल, बरोबर आहे. विक्रमशिला हे राष्ट्रीय उद्यान बिहारमध्ये असेल, म्हणजे पहिला प्रश्न घ्यायचंच काम नाही. ताडोबा, पेंच, नवेगाव, बोरीवली हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. कारण बघा ताडोबा, बंदीपूर, आता हे बंदीपूर कर्नाटकामध्ये, बरोबर आहे, करबी आसाममध्ये, परत इथं बंदीपूर आलं, हे शिवपूर इकडे MP म्हणजेच ऑप्शन 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढे सदाहरित जंगलाच्या बाबतीत अचूक विधान कोणते. जास्त दाट नसतात, हे तर चूक आहे की जास्त दाट असतात. जैवविविधता जास्त असते, हे बरोबर आहे. पूर्व विदर्भात आढळतात, नाही. दक्षिण कोकणामध्ये सदाहरित वन आढळतात, पूर्व विभागामध्ये मोसमी वन आढळतात ज्यांना पानढळी म्हणतात. त्यांचा टिंबर म्हणून उपयोग होतो, तर तो मोसमी वनांचाच होतो, सदाहरित वनांचा टिंबर म्हणून उपयोग होत नाही. म्हणजे 1, 3 आणि 4 हे चुकीचं आहेत. अचूक काय आहे की सदाहरित जंगलामध्ये जैवविविधता जास्त असते, म्हणजे व्हेरियस टाईप्स असतात, प्राणी, वनस्पती, एका जातीच्या खूप साऱ्या मोठमोठ्या उपजाती असतात. त्यानंतर पुढे जाऊया. खालील विधाने अभ्यासावं, योग्य पर्याय निवडा. रात्रीच्या वेळी दरीकडून डोंगर माथ्याकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना डोंगरी वारे म्हणतात. दिवसाच्या वेळी डोंगर माथ्याकडून दरीकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना दरी वारे म्हणतात. थोडासा क्लिष्ट प्रश्न आणि समजून घ्यायला पण वेळ लागेल, परंतु दोन्ही विधानं चुकीची ती का, कारण इतर रात्रीऐवजी दिवस पाहिजे. दिवसाच्या वेळी दरीकडून डोंगर माथ्याकडे वाऱ्यांना दरी वारे असं म्हणतात. इथं दरीकडून बघा, वारे ज्या दिशेकडून येतात त्या दिशेकडून त्यांना नाव मिळतं असतं, लक्षात ठेवा. दरीकडून आले तर दरी वारे, आणि कधी दिवसा. आता हे दिवसाचं हे चुकीचं आहे. इथं पाहिजे होतं रात्रीच्या वेळी डोंगर माथ्याकडून दरीकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात, डोंगरी वारे म्हणतात. हे दरी इथं चुकीचं, इथं डोंगरी असा शब्द पाहिजे, म्हणून इथं काय होईल, दोन्ही चूक. मग असं सांगणारा पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढे कोणते विधान प्राथमिक क्रियाबद्दल माहिती देत नाही म्हटले. तर बघा, विकसनशील देशात या व्यवसायाचे प्राबल्य जास्त आहे. आता प्राथमिक व्यवसाय म्हणजे काय, तर जे पूर्वीपासून केलेले जातात पारंपरिक पद्धतीने निसर्गावर अवलंबून. मग आता बघा, विकसनशील देशात केलेले असतात, हे बरोबर आहे. उत्पादन निश्चित नसते व श्रमाचा अपेक्षित मोबदला कमी मिळतो, हे पण बरोबर आहे. गॅरंटी नाही ना,
उदाहरणार्थ शेतीमध्ये किंवा पशुपालनामध्ये किंवा खाणकामामध्ये असं काही गॅरंटी नसतं. लाकूड तोड असतील, हे जे व्यवसाय हे प्राथमिक व्यवसाय आहेत. हे व्यवसाय प्राचीन काळापासून चालत आलेले आहेत, हे पण बरोबर आहे. बघा तुम्ही, शेती प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. किंवा शिकार हा एक प्राथमिक व्यवसाय आहे. मासेमारी, त्यानंतर मध गोळा करणे किंवा अजून काही जंगलामधील काही संकलन, पंख वगैरे, हे सगळे काय आहेत, प्राथमिक क्रिया आहेत. हे व्यवसाय ज्ञानावर अवलंबून असतात. तर हेच विधान काय इथं, हे प्राथमिक व्यवसायाबद्दल योग्य माहिती देत नाही. कारण ज्ञानावर कोणते व्यवसायावर अवलंबून असतात, चतुर्थ. परीक्षेला येणारा प्रश्न, ज्ञानावर अवलंबून असणारे व्यवसाय तर ते असतात चतुर्थक व्यवसाय किंवा चतुर्थक क्रिया. ठीक आहे. त्यानंतर पुढे जाऊया. टिंबटिंब हे आरवली पर्वताचे वैशिष्ट्य नाही म्हणते. चला बघा, आरवली हा भारतातील सर्वात तरुण वली पर्वत आहे. तर हेच चुकीचं आहे, कारण हा सर्वात वृद्ध आहे. हेच चुकीचं आहे, हेच वैशिष्ट्य नाही. बस बाकीचे आहेत. बघा, गुरु शिखर हे आरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर आहे, बरोबर आहे. आरवली पर्वतात संगमरवराच्या खाणी सापडतात, हे बरोबर आहे. दिलवाडा हे आरवली पर्वतातील तीर्थक्षेत्र आहे, हे पण बरोबर आहे. काय चुके, सर्वात तरुण आरवली नाही भारतातला. सर्वात तरुण कोण आहे भारतातला? सर्वात तरुण पर्वत कोणता आहे? हिमालय पर्वत. आणि आरवली हा भारतातला सर्वात वृद्ध पर्वत आहे. हा तर लिहून घ्या. त्यानंतर पुढे जाऊया. खालीलपैकी चुकीचे विधान कोणते? क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात जगाचा 7वा क्रमांक लागतो, बरोबर आहे. जगात 7वा क्रमांक लागतो, बरोबर आहे. आपल्याला विचारले चुकीचं, म्हणजे हे आपल्या प्रश्न उत्तर नाही. हिंदुस्थान या भारताच्या नावावरून दक्षिणेकडील सागरास हिंदी महासागर नाव पडले, हे पण बरोबर आहे. भारताच्या नैऋत्येस इंडोनेशिया तर आग्नेयेस मालदीव आहे, हे चुकीचं आहे. कारण नैऋत्येस काय आहे? मालदीव, आणि आग्नेयेस काय आहे? इंडोनेशिया. मग तर गफलत झाली, म्हणून हे चुकीचं आहे. जे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कारण आपल्याला विचारले चुकीचं. ठीक आहे. कारण भारताला सर्वात जास्त सीमा लागून असणारा देश बांगलादेश, हे बरोबर आहे. म्हणजे 1, 2 आणि 4 बरोबर आहे. चुकीचं आहे 3, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर पण आहे 3, कारण आपल्याला विचारले चुकीचं विधान. त्यानंतर पुढील प्रश्न, सार्कचे मुख्यालय कुठे आहे? 1 लाईन क्वेश्चन. तर सार्कचे मुख्यालय कुठे आहे? काठमांडू या ठिकाणी आहे. सार्कमध्ये एकूण 8 देश आहेत. एक सार्कवर आधारित प्रश्न तुम्हाला प्रत्येक एक्झामला विचारू शकतात. ते 8 देश, तर ते 8 देश माहीत पाहिजेत तुम्हाला. अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, भूटान, श्रीलंका, नेपाळ, मालदीव आणि भारत. आणि स्थापना झाली 1985ला. आणि तिचं ऑफिस कुठं आहे मुख्य? तर ते आहे काठमांडू या ठिकाणी. पुढील प्रश्नाकडे जाऊया. महाराष्ट्रातील सर्वात पहिले औष्णिक विद्युत केंद्र कोणते? तर ते आहे खापरखेडा, नागपूर. कारण जमसांडे सिंधुदुर्ग हे महाराष्ट्रातलं पहिलं पवन विद्युत केंद्र आहे. खोपोली रायगड हे महाराष्ट्रातलं पहिलं जलविद्युत केंद्र आहे. आणि तारापूर पालघर हे महाराष्ट्रातील पहिलं अणुविद्युत केंद्र आहे. बघा, ती 4ही पर्याय महत्त्वाचे. इथं मात्र पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर. आणि शेवटचा प्रश्न, सूर्य व पृथ्वी यातील अंतर टिंबटिंब आहे. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 14,94,50,000 किलोमीटर. आता आपल्याला हे माहीत पाहिजे, एकतर इथं प्रकाशाचा वेग माहीत पाहिजे आपल्याला. प्रकाशाचा वेग म्हणजे निर्वातातला सूर्यप्रकाशाचा वेग आहे 3,00,000 किलोमीटर पर सेकंद. ठीक आहे. आणि तुम्हाला हे पण माहीत पाहिजे की सूर्यकिरण पृथ्वीवर येण्यासाठी जवळपास 8 मिनिट 19 सेकंद 8 मिनिट 19 सेकंद लागतात, बरोबर आहे. 8 मिनिट 19 सेकंद. मग आता तुम्ही बघा, एका सेकंदामध्ये किती? 3,00,000. तर अप्रॉक्सिमेटली साधारणतः 15 कोटी असं सरळ उत्तर अपेक्षित असतं. 15 कोटीपर्यंत यांनी खूप पुस्तकातली किंमत दिली, ॲक्च्युअल दिलं खूप. ठीक आहे. तर साधारणतः 15 कोटी लक्षात ठेवायचं. ओके. अशा पद्धतीनं हे जे प्रश्न आहेत, कारण बघा ही जी बाकीची चर्चा आहे, मला वाटतं ही चर्चा सुद्धा तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी उपयुक्त ठरेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर ओएसिस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.